खूप छान झालेली आहे आणि एकूणच सगळीच गाणी छान झालेली आहेत. काय वाटते सावरकर, व्हॉट अबाउट सावरकर? मी खूप ह्या प्लॅटफॉर्मवर येण्याइतका खूप छोट्या गावातून आलेला एक मुलगा आहे. मला हे गाणे करताना इतकी म्हणजे ज्यावेळेस सांगितलं की मला नितीन सरांनी, रुपेश सरांनी की तुला सावरकरांची गाणी लिहिलेली आहे ती तुला कंपोज करायची, शिवाजी महाराजांची आरती आहे ती तुला कंपोज करायची आहे, तर मी तेवढ्या म्हणालो की हो मी करेन. कारण का माझ्या गावातले, माझ्या जिल्ह्यातले, बगूर गावातले सावरकर आहेत, तर मी लगेच सगळ्यांना ह्या गोष्टीबद्दल की मला ते काम करायला आवडेल. आणि मी सगळं क्रेडिट माझ्या रिटेक अनलिमिटेड प्रोडक्शनला देतो, माझ्या व्हॉट अबाउट सावरकर टीमला देतो की का मला खेड्यातून ह्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी आणलं. खरं तर संदीप दादा आहे, नितीन सर आहेत आणि सगळं तुम्ही एवढे दिग्गज कलाकार माझ्यासमोर आहेत. मी स्पेशलिस्ट झालेलो आहे इथे, कारण मला काही सुचत नाही. कारण इथे मला प्लॅटफॉर्म देणे इतकं यांच्या सगळ्यांचा सहभाग होता आणि सावरकरांची गाणी मला करायला मिळाली. मी खूप सौभाग्य होते म्हणजे आहे त्या बाबतीत की मी खूप आभार मानतो माझ्या टीमचं. आणि सावरकरांबद्दल तर काय बोलणार, सगळं बोललेलंच आहे माझे दिग्गज सगळे लोक. मी फक्त हे काम करण्यात खूप आनंदी आहे आणि हा पिक्चर खरं बघावा सगळ्या यूथने. आणि गाणे पण आम्ही यूथसाठीच बनवलेले आहेत, त्यामुळे खूप पॉझिटिव्ह आमच्यात तयार झाली की कधी फिल्म येतो आम्ही स्वतः कधी बघू. त्याबद्दल खूप आभारी आहे मी आपल्या टीमचं सगळ्यांना. अभिषेक, तुम्ही म्हणालात की मी स्पीचलेस झालो, पण तुमचं संगीतच आता बोलेल आणि नव्या पिढीसाठी एक आदर्श निर्माण करेल. धन्यवाद तुम्ही इथे उपस्थित झाल्याबद्दल. मनीष चव्हाण यांनी हा तयार केलेला अर्धाकृती पुतळा सावरकर भक्तांना आता आपण अर्पण करणार आहोत. अविनाश या पुतळ्याचं आपण अनावरण करावं. वर्तमानपत्रातल्या कागदापासून तयार केलेला हा पुतळा आहे. मनीष चव्हाण, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि यातून सावरकरांची तुमच्याविषयी असलेली भक्ती ओतप्रोत करून आलेली आहे. मनीष चव्हाण यांच्यासाठी एकदा टाळ्या होते. छान गायलेलं गाणं, इतकं आवडलं आणि हे त्या चित्रपटामध्ये घेतलं गेलं गाणं आणि तुमच्या मनात खूप होतं की याचा व्हिडिओ व्हावा. यांचं म्हणणं आहे की आधी बोला. नक्की आधी बोलू. नमस्कार सर्वांना. आता अर्धे वरतीच आहे तिकडे, पण खरंच तू म्हणालीस तसं की प्रत्येक गाण्याचं ना नशीब असतं. ते गाणं कधी केव्हा लोकांसमोर येईल आणि कुठल्या स्वरूपात येईल, कुठल्या दृश्य स्वरूपात येईल हे डेस्टिनी ठरवते. आणि आज मला अत्यंत आनंद होतो आहे की 10 वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेलं गाणं आज व्हॉट अबाउट सावरकर नावाच्या चित्रपटात इन्क्लूड केलं गेलं आहे. आणि आज इथे आल्यानंतर मला जाणवलं की किती सिरियसली, किती जेन्युइनली या लोकांनी हा चित्रपट बनवलेला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो लोकांपर्यंत पोहोचेल, त्याच्यातल्या लोकांना किती कळेल, पटेल ही खूप पुढची गोष्ट असते. परंतु एखादी कलाकृती मनापासून बनवणं हे किती महत्त्वाचं असतं. आणि आज मला खूप आनंद आहे की एका चांगल्या कलाकृतीत आणि अशा नावाच्या चित्रपटात सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाशी जोडल्या गेलेल्या चित्रपटात हे गाणं तुम्ही ॲड केलं आणि इतक्या डिफाईन्ड वे त्यांनी सांगितलेलं मला की आम्हाला हे गाणं हवंच आहे. खूप काही होत हे गाणं या चित्रपटात आलेलं आहे याची मला कल्पना आहे. अँड आय रिअली थँक देम फॉर देअर ऑनेस्ट एफर्ट्स की हे गाणं या चित्रपटात यावं. आणि मी इतकंच म्हणेन की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आजच्या स्मरण यात्रेत तुम्ही मला सामील करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. मला अविनाशजी तुमच्यासारखं खूप छान नाही बोलताय. तुम्ही जे बोलत होतात ते आम्हा सगळ्यांच्या मनातलं बोलत होतात. त्यामुळे आय डोंट वॉन्ट टू रिपीट इट. एकच
एकच गोष्ट सांगू इच्छिते. इथे यायच्या आधी माझ्या मुलांनी ॲज युजल प्रश्न होता की कुठे मम्मा, कुठे चाललीस तू? म्हटलं अरे एक फिल्म आहे, त्याचं रिलीज फंक्शन आहे, सगळं सांगायला लागतं ना आजकाल. मग काय आहे फिल्म आहे, त्याला माहिती आहे फिल्मला नाव असतं, रिलीज फंक्शन असतं म्हणजे काय असतं. म्हटलं व्हॉट अबाउट सावरकर. त्यांनी मला एक खूप छान प्रश्न विचारला, जिथे इथे आल्यानंतर त्या प्रश्नाला मी वेगळ्या तऱ्हेने रिलेट करते. तर म्हटलं मम्मा व्हॉट अबाउट नसतं, व्हॉट इज सावरकर असतं. तर व्हॉट इज सावरकर हे आज खरं तर त्याला इथे मला आणायला हवं होतं. आणि मी या प्रोड्युसर्सचे विशेषतः आभार मानेन की व्हॉट इज सावरकर हा पुढच्या पिढीला पडणारा प्रश्न, या प्रश्नाला या चित्रपटात योग्य तऱ्हेने सादर केलं असेल अशी मला आज खात्री वाटते. आणि सावरकर हा एक एन्सायक्लोपीडिया आहे. त्या एन्सायक्लोपीडियातली किती पानं ह्याच्यात आणू शकला आहात तुम्ही, याबद्दल मला उत्सुकता आहे. सर्व पानं एका चित्रपटात येणं शक्य नाही आहे, अजिबात शक्य नाही आहे. त्यामुळे ती खूप सुंदर पानं आणि योग्य पानं या चित्रपटात आली असतील अशी आता मला उत्सुकता लागली आहे. सो आय विश एंटायर टीम ऑल द बेस्ट. मी आता तोरणकर. व्हॉट अबाउट सावरकर. नमस्कार, मी अतुल तोडणकर. नमस्कार. सावरकरांविषयी अभिदादाने सगळंच सांगितलेलं आहे. या सिनेमात मी सूर्यकांत पवार ही भूमिका करतोय. तसं बघायला गेलं तर या फील्डमध्ये एक विनोदी अभिनेता अशी माझी ओळख आहे, किंवा लोक त्या पद्धतीने माझ्याकडे बघतात किंवा त्यांना त्या अपेक्षा असतात. पण इतक्या वेगळ्या चित्रपटात अत्यंत वेगळी भूमिका दिल्याबद्दल पहिल्यांदा मी नितीन गावडे, अतुल परब यांना थँक्स म्हणतो की एखाद्या कलाकाराला अशी चाकोरी बाहेरची भूमिका करायला मिळणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि तशी संधी मिळणं, ही संधी मला मिळाली, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. माझं कास्टिंग केल्याबद्दल. पुढच्या फिल्ममध्ये पण करा. आणि एकच प्रश्न पडला होता की इन जनरल कॉमेडी 40 असल्यामुळे त्या अशा पद्धतीच्या सिनेमात काम करताना काही टेन्शन नसतं. पण या सिनेमात काम कसं करायचं, तर मला आमच्या बऱ्याच सिनियर मंडळींनी सांगितलं होतं की काम कसं करायचं हा मुद्दा नाही आहे. सिनेमाचं नाव आहे व्हॉट अबाउट सावरकर, बी सावरकर, बिहेव सावरकर, बस दॅट्स ऑल. या चित्रपटातील नमस्कार सगळ्यांना. अभिमान मराठे रोल मी मुख्य भूमिका, मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात केली आहे. मी एवढं सांगेन की हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर किंवा त्याचा विषय, सावरकरांचे विचार हे नंतर पोचतीलच, पण मला स्वतःला यूथसाठी हा पिक्चर आहे आणि मी एका यूथला रिप्रेझेंट करायचं काम या चित्रपटात करत असताना माझी एक सवय आहेच आधीपासून की मी खूप प्रश्न विचारतो डिरेक्टरना, सतत प्रश्न विचारतो. मग एखादं वाक्य असलं तरी ते तसं नक्की काय आहे, मी जो अर्थ लावतोय तोच आहे का काही अजून वेगळं त्याच्यातनं मांडायचं आहे, असं खूपदा झालं, खूपदा होतं. आणि मला ॲट द एंड ऑफ द सिनेमा असं आत्ता रिअलाईज होतंय की तो फक्त सिनेमा नव्हता माझ्यासाठी. रिलीज झाल्यानंतर लोकांपर्यंत जे पोचणार आहे, जे पोचायला हवं, ते मला काम करताना मिळत होतं, ते विचार मला मिळत होते. आणि मला असं वाटतं की त्याबद्दल मी सगळ्या प्रोडक्शन टीमचं एकतर आभार मानतो. आणि मला पहिल्या मीटिंगपासून सगळं आठवतं आहे. मी नितीन सरांनी जेव्हा मला स्टोरी सांगितली होती त्या दिवसापासून ते अगदी पूर्ण चित्रीकरण होईपर्यंतचे सगळे दिवस हे असेच होते की प्रत्येक गोष्टीला एक लॉजिक होतं, त्याच्यामागे एक अभ्यास होता, त्याच्यामागे एक थॉट होता आणि तो सगळा थॉट घेऊन हा चित्रपट तयार झाला आहे. दुसरं म्हणजे मला खूप जास्त भीती होती की अगदी अतुलदादा, अभिदादा, शरद पोंक्षे सर, सारा श्रवण या सगळ्या मंडळींबरोबर, कारण माझ्यासाठी ती इंडस्ट्रीतली खूप वर्ष काम करणारी एक्सपिरियन्स लोकं होती. आणि आता मी तसा प्रिपेअर होऊन आलो होतो. इव्हन डे वनला सुद्धा मला नितीन सरांनी आणि रुपेश सरांनी सांगितलं होतं की आता तुला प्रिपेअर व्हायचं आहे ह्या सगळ्यासाठी. पण मला त्यांना जास्त थँक्यू म्हणायचं आहे की त्यांनी मला असं कधीच कोणीच जाणवू दिलं नाही. रादर ते खूप वेलकमिंग होते. आणि
त्या दिवशी जेव्हा अभिदादाकडनं हा मला रिप्लाय मिळाला की अरे चांगलं झालंय काम आणि छान मस्त वाटतंय सगळंच एकूण जे काही आहे ते, आणि तेव्हा मला खूप जास्त ते रिअलाईज झालं की आपलं काम, आपली ॲक्टिंग, डिरेक्टर लेखकावर श्रद्धा, आपल्या को ॲक्टर्स बरोबरचं कम्युनिकेशन आणि जो थॉट मांडायचा आहे तिथे फोकस ठेवून स्पेसिफिक जर काम केलं तर ते प्रोडक्ट आणि आपलं काम चांगलंच होतं. या सगळ्या गोष्टी मी या सगळ्यांकडनं शिकलोय आणि पुन्हा एकदा खूप जास्त थँक्यू. इतक्या सुंदर प्रवासात मला मुख्य भूमिका देऊन लोकांपर्यंत हा थॉट पोचवण्यासाठी माझी निवड झाली. थँक्यू सो मच. नमस्कार. येत्या 17 एप्रिलला वॉट अबाउट सावरकर हा चित्रपट रिलीज होतो. त्या पिक्चरमध्ये मी सुनीती सिंगचा रोल करते. आत्ताच्या यूथसाठी आम्ही सावरकरांबद्दल विचार तर पोचवतोच आहे, पण आत्ताच्या यूथसाठी लव हा सुद्धा इम्पॉर्टंट भाग आहे त्यांच्या आयुष्यातला. त्यामुळे आम्ही याच्यातनं एक क्यूट छोटीशी आणि छान लव्ह स्टोरीही दाखवते. त्याच्यावर आम्ही श्रीकांत आणि माझ्यावर 2 छान लव्ह सॉंगही शूट झाले, तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाढ करतो. थँक्यू. मी ऋषिकेश रानडे यांच्याकडे येते. अविनाश दादा म्हणाला तसं की एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांची विचारधारा पुढच्या जनरेशनमध्ये रुजावी या उद्देशाने झालेली या निर्मितीचा आम्ही सगळेजण भाग आहोत. याचा खरंच खूप मनापासून आनंद आहे. पहिली गोष्ट अतिशय आज जास्त त्याची जाणीव होते, म्हणजे गाणी जेव्हा रेकॉर्ड केली त्यापेक्षा सुद्धा आता जेव्हा ती वेळ आली तेव्हा हे वातावरण इथे अनुभवून ती जास्त त्याची जाणीव होती. आणि त्याचबरोबर मनापासून सांगितलं की अभिषेक शिंदे यांची जी 2 गाणी मला गायला मिळाली, खूप सहज असं काम हे वाटलं, म्हणजे त्यांचं झालेलं आहे कॉम्पोजिशन्स. आणि ती फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते, कारण ह्या गाण्यांमध्ये कुठे अभिनिवेश जाणवला नाही. म्हणजे वंदे मातरम सुरुवातीला तांत्रिक अडचणीमुळे अनफॉर्च्युनेटली नीट ऐकता नाही आला, पण तुम्ही सगळेजण जेव्हा ते ऐकाल ते त्या गाण्याची चाल किंवा त्याची अरेंजमेंट अमित पाध्यांनी केलेली ती खूप त्या शब्दांना, त्या भावनेला अगदी सहज बरोबर घेऊन जाणार आहे. त्याच्यात कुठलाही एफर्ट नाही जाणवत. किंवा मी आणि आनंदीनी सुद्धा याच्यात एक ड्युएट आम्हाला गायला मिळालं, ते सुद्धा त्याची तुम्ही अरेंजमेंट सुद्धा ऐकाल, चाल ऐकाल, ती खूप त्या भावनेला खूप चिकटून जाणारी गाणी झालेत ह्या सिनेमाची सगळीच, असं मला जाणवलं. मी बाकीची गाणी सुद्धा थोडी थोडी ऐकली, सगळी अख्खी नाही ऐकता आलेली, पण म्हणून हा विशेष मला अनुभव गाताना पण मिळाला. आणि अभिषेक शिंदे यांचा अजून एक म्युझिकल एक्सपिरियन्स म्हणून सांगतो की त्यांना बरोबर माहीत होतं की त्यांना काय पाहिजे गाऊन घेताना. ते खूप कन्व्हिन्स्ड होतं की नाही मला ह्या ओळीत एवढंच एक्सप्रेशन पाहिजे किंवा हा शब्दांवर इथे एखादी व्हरायटी नको किंवा हवी, त्याबद्दल त्यांचं एकदम होमवर्क एकदम तयार होतं. त्यामुळे गाताना आम्हाला पण खूप चांगली दिशा मिळते की आपण काय करायचं किंवा काय नाही करायचं. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. वैशालीताई किंवा अवधूत सारखे खूप मोठे आणि एक्सपिरियन्स लोक ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्याचाच आम्ही सगळेजण एक भाग आहोत. याचा पण खूप मनापासून आनंद आहे. ऋषिकेश, अशी विनंती आली की वंदे मातरम जरासं गुणगुण नका, कारण आम्ही तो आनंद घेऊ शकलो नाही. ध्यासाचे पुढे पाऊल पडते, पुन्हा गरजू दे वंदे मातरम. ध्यासाचे पुढे पाऊल पडते, पुन्हा गरजू दे वंदे मातरम. पुन्हा गरजू दे वंदे मातरम. पुन्हा गरजू दे वंदे मातरम. नमस्कार. आज खूप छान वाटतंय की या फिल्मचा हा एक सुंदर सोहळा इथे होतोय आणि मी आज त्याचा एक भाग आहे. नुकतंच एक कार्यक्रमाची तयारी चालली होती, सावरकरांची गाणी होती आणि लक्षात येत होतं की हा एक किती मोठा समुद्र आहे आणि प्रत्येक गाणं एक ओळीवर म्हणजे अनेक तास घालवू शकतो आपण त्याचा अर्थ आणि तो अनुभव घेण्याचा. तर इतकं मोठं व्यक्तिमत्व
त्यांच्याशी निगडीत असलेला असा हा सिनेमा आणि त्याच्यात एक सुंदर लव्ह सॉन्ग गायला मिळते. मला वाटतं हे भाग्य आहे. सो त्यासाठी मी सगळ्या आमच्या पूर्ण टीमला, दिग्दर्शक, निर्माते आणि ऑफकोर्स संगीत दिग्दर्शक यांना सगळ्यांना थँक्यू म्हणेन. आणि खूप मजा आली हे काम करताना. माझं पहिलंच गाणं होतं अभिषेक बरोबर काम करताना, पण खूप सुंदर चाल आहे आणि खूप सहज आहे. जर ऋषिकेश म्हणाला की कुठेही ते इतकी ओघवती आहे शब्दांबरोबर की कुठेही ती खटकत नाही आपल्याला, ती इतकी सहज सुंदर वाटते का. सो खूप छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच. बोलण्यापेक्षा एका मोठ्या समुद्रामध्ये यांनी हात घातलेला आहे आणि उलटाच्या हृदयापर्यंत पोहोचेल अशी आम्हाला खात्री वाटते. आपण आता म्युझिक लॉन्च करूया. त्यातील 2 गाणी साबिना इथे सादर होणार आहेत, तर कृपया मी विनंती करते की आपण कोणी जागा सोडू नये.